आता निधीसाठी मंत्रालयात आमदारांना हेलपाटे मारावे लागतात। तब्बल 9 महिन्यांपासून आमदारांना 1 रुपया सुद्धा मिळालेला नाहीये आणि यामध्ये विरोधकांसह सत्ताधारी आमदार सुद्धा आहेत। निधी अभावी आमदार अडचणीत सापडलेत। निधी मिळत नसल्याने सर्वच आमदारांना मतदारसंघातील कामे करता येत नाहीये आणि म्हणून मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। आपले प्रतिनिधी महेश जगताप आपल्यासोबत जोडले गेलेत। महेश, खरं तर कुणालाच निधी मिळत नाहीये, याची कारणं काय आणि आर्थिक शिस्त राज्याची बिघडली आहे का? मॅडम, तुम्ही जे म्हणता ते एकदम खरं आहे आणि निधी न मिळण्याची सर्वात महत्त्वाची कारणं जर पाहिली आपण तर आधीच्या सरकारमधील प्रचंड प्रमाणात राहिलेली थकीत देणी आहेत। जवळपास त्याची 90,000 कोटींची देणी थकलेली आहेत। अक्षरशः विविध डिपार्टमेंटमध्ये ठेकेदारांच्या रांगा लागलेल्या आपल्याला दिसून येतात। त्याचबरोबर राज्यावर 9.25 लाख कोटींचं कर्ज वाढते। त्याचबरोबर लाडकी बहीण योजना असेल किंवा इतर योजना असतील तर ह्या योजनांसाठीही मोठा पैसा लागतो। त्यामुळे आमदारांना देण्यासाठी निधीच उरलेला नाहीये। जवळपास 9 महिने झालं। अर्थातच महेश, आपण पाहतोय की अनेक कारणं आहेत आणि त्यामुळे आर्थिक जी शिस्त आहे ती बिघडल्याचं पाहायला मिळतं। याचा फटका दोन्ही पक्षातील आमदारांना बसतोय, दोन्ही विभागातील आमदारांना बसतोय। पाहावं लागणार आहे राज्य सरकार आता नेमकं कधी पाऊल घेत आहे, कधी निधी वाटप करत आहे। धन्यवाद सविस्तर अपडेटसाठी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।